मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोल्डरमधील फाईल किंवा फोल्डर तुम्हाला डिलीट करायचं म्हणजेच कम्प्युटरमधून काढून टाकायचं असेल तर ज्या फोल्डरमधील तुम्हाला फाईल डिलीट करायच्या आहेत ते फोल्डर ओपन केल्यानंतर, जसं आता इथं मला हे 3 फाईल दिसत आहेत, या तिन्ही फाईल मला डिलीट करायच्या असतील तर 3 वेगवेगळ्या मेथड वापरून आपण या फाईलला डिलीट करू शकतो. पहिली मेथड आहे सिलेक्ट करा, राईट क्लिक करून डिलीट करा. दुसरी मेथड आहे कीबोर्डवरून डिलीट की प्रेस करा. तिसरी मेथड आहे सिलेक्ट करून टूलबारवरील डिलीट ऑप्शनवर क्लिक करा. या प्रकारे आपण या फोल्डरमधील या तिन्ही फाईल डिलीट केल्या. या फाईल परत रिस्टोअर करायच्या असतील तर रिसायकल बिन फोल्डर ओपन करून तुम्ही इथं पाहू शकता या आपल्या तिन्ही फाईल आहेत. याला रिस्टोअर करण्यासाठी एकाच वेळी तुम्ही सगळ्या करू शकता किंवा एक एक करायची असेल तर सिलेक्ट करून रिस्टोअर द सिलेक्टेड आयटम्स करा, आणि एकाच वेळी सर्व करायचे असतील तर कंट्रोल कीनी या तिन्ही फाईल सिलेक्ट करून रिस्टोअर ऑल आयटम्स करा. इथं तुम्हाला तो विचारेल आर यू शुअर यू वॉन्ट टू रिस्टोअर ऑल द आयटम्स टू द फ्रॉम द रिसायकल बिन. येस केल्यानंतर तुम्हाला या सर्व फाईल तुमच्या फोल्डरमध्ये रिस्टोअर झालेल्या पाहायला मिळतील. थोडक्यात ज्यावेळेस आपण फाईल डिलीट केल्या तर त्या रिसायकल बिनमध्ये जातात आणि रिसायकल बिनमधील फाईल आपल्याला परत रिस्टोअर देखील करता येतात. थँक्यू.